स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात ही कळंबोली गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून नमन करून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात करतो आणि अगदी यावर्षी तीच परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थात स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2024च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतो सुरू. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या दोन सलामीवीर फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला राहुल आणि प्रणय. अवांतर चेंडूचा इशारा येतो पंचांचा. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काळभैरव संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करतोय यावरती देखील लक्ष असणार आहे. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला लाईन आणि लेंथ या ठिकाणी मिळत नाहीये. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे ज्यांचं शुभागमन मात्र या ठिकाणी आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान देखील आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून तर सातत्याने करतो आहोतच. परंतु अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रवीणजी ढिमरे साहेब यांचा पण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूयात. आणि या स्वागताचा स्वीकार त्यांनी करावा. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक सन्माननीय राजेश टेंबे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती प्रवीणजी ढेमरे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय नवनाथजी साळुंके साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. नवनाथजी साळुंके साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय महेशजी साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय महेशजी साहेबांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतो. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अब्दुलजी साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूयात. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय अब्दुलजी भाईंचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान. तर वेलकम सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या षटकाची सुरुवात थोडीशी खराब राहिली होती. पहिले दोनही चेंडू अवांतर पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र प्रणय आणि राहुल संघाला कशा पद्धतीनं सुरुवात मिळवून देत आहेत. एकूणच धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती येत आहेत. खेळाचा पूर्वार्ध सुरू आहे. पहिल्या फेरीतील 5वी आणि अंतिम लढत आहे. या ठिकाणी काल सेमीफायनलची लढत ही 5 षटकांची खेळवली गेली. यावेळेस मात्र मोठा फटका जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न. बॅट इज अ लीडिंग एज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतील पुरेसा अवधी आहे दोनही फलंदाजांकडे. खरं तर प्रणय युवा टॅलेंटेड क्रिकेटर आहे. प्रणय पोपेटा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर राहुल आहेत. राहुल गतवर्षी नक्कीच संघाचा भाग होते परंतु सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत नव्हते. परंतु यावर्षी सराव आणि सरावाला महत्त्व दिलंय. रेग्युलरली सराव करताना आपण त्यांना पाहतो. आणि त्यानंतर मात्र जो कॉन्फिडन्स लेवल आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर काळभैरव संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8 धावा. शिवशंभो संघाचा जर आपण विचार केला पहिलं षटक हाताळलं गेलं शिवशंभो संघाकडून गोलंदाज होते स्वप्नील या गोलंदाजानं. तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र इथे गोलंदाजीला पाचारण केलं जाते. गोलंदाज आहेत शिवशंभो संघ आपला 12th
यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आहे. प्रणय थोडासा नाखुश आहे, नाराज आहे स्वतःवरती, कारण जो वेग आहे तो वेग जज करता आला नाहीये. लाईन पूर्णतः मिस केली आहे आणि विकेट मिळती आहे ती गोलंदाज धीरज याला. आणि यानंतर मात्र इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूंना आपल्या खेळाच्या बळावरती अनेक विक्रम आपल्या नावावरती केले. गतवर्षी KPL मध्ये या खेळाडूंना अक्षरशः निर्णायक क्षणाला ज्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती साकारली ना, आणि हेच कारण होतं की त्याचा संघ गतवर्षी चॅम्पियन ठरला. चर्चा सुहास करेच्या नावाची झाली, परंतु खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं निर्णायक क्षणाला आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली तो रोशन यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनॅट नंबर 3 पहिल्या षटकामध्ये धावा कुठेतरी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाल्या. राहुलच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. इन्फॉर्म बॅट्समन प्रणयनं मात्र आपली महत्त्वाची विकेट गमावली आहे. त्याचं रिॲक्शन आपल्याला रिफ्लेक्शन त्याच्या ॲग्रेशनमध्ये पाहायला मिळालं, परंतु बेटर राहील की थोडंसं संयमानं जर तो मैदानावरती उभा राहिला. 4 षटकं तुम्हाला मैदानावरती उभा राहायचं, हे सुरुवातीला चंग बांधा, आपल्या मनाशीही खूणगाठ बांधा आणि त्यानंतर मात्र मैदानावरती आपला खेळ साकारा. यावेळेला लेट ॲडजस्टमेंट, एक्स्ट्रा बाउन्स होता, तो बाउन्स मात्र खूप चांगल्या पद्धतीनं हँडल केला गेला रोशनच्या माध्यमातून. रोशन ओळखलंय की धावफलकावरती जर का सातत्यानं धावा येत राहिल्या तर गोलंदाजांकडून चुकांची अपेक्षा ही नक्कीच होऊ शकते, कारण ज्यावेळेला प्रत्येक चेंडूवरती एक धाव येते त्यावेळेला गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला गोलंदाजाकडून चुका होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये असते. इथे जर का तुम्ही नाहक चुकीचं शॉट सिलेक्शन करून एखाद्या गोलंदाजाला जणू साथ देत असाल तर गोलंदाजाला वेगळं काही करण्याची गरज भासत नाही. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला राहुलनं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो, शॉर्ट थर्डमॅनला जॉन त्या ठिकाणी आहेत, चेंडू अडवतायत, तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव. पण रोशन आल्यानंतर हा बदल आपल्याला पाहायला मिळाला की प्रत्येक चेंडूवरती किमान एक धाव येते आणि जर का संधी मिळाली, कारण फाईनचं क्षेत्र स्क्वेअर लेग पासून ते बॅकवर्ड पॉईंटपर्यंत या खेळाडूचा फेवरेट झोन आहे आणि जर का त्या रेंजमध्ये चेंडू आला तर मात्र त्या चेंडूला आसमान दाखवण्याची धमक या खेळाडूमध्ये. इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा करतायत पाठलाग, चेंडू आबाक्याच्या बाहेर जातोय फाईनच्या क्षेत्रामधून, सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 महत्वपूर्ण धावा. या खेळाडूचा मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अगदी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट पासून ते फाईनच्या क्षेत्रापर्यंत हा खेळाडूचा फेवरेट झोन आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप फारशी चमकदार कामगिरी राहिली नाही, परंतु ज्या वेळेला मिडल किंवा मिडल अँड लेग स्टिकवरती चेंडू पिच होतात ना त्यावेळेला त्या चेंडूवरती प्रहार करण्याची धमक या खेळाडूमध्ये आणि हेच तर दर्शवलंय या खेळाडूनं. शफल केला, गोलंदाजावरती दबाव निर्माण केला, त्यानंतर त्याचा फायदा उचलला. यावेळेला लाऊड अपील, इम्पॅक्ट जर पाहिला पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, त्यानंतर इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी फलंदाज सुरक्षित आहे घोषित केला. सिंगल मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात आली. जमेची बाजू म्हणजे रोशन मैदानावरती आल्यापासून प्रत्येक चेंडूमागे किमान एक धाव आहे आणि जिथे संधी मिळेल तिथे चमकार देखील वसूल केला गेलाय. त्यामुळे धावांचा विचार करता धावा धावफलकावरती आलेत. योगेशजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. या सिंगलनं संघ जाऊन पोहोचलाय 15च्या घरात. 1 गडी बाद 15 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. धीरज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये किंचित बदल करतोय. राहुलचा जर विचार केला तर आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू जोरकस प्रहार करण्यास स्क्वेअर कटच्या माध्यमातून ही ताकद आहे या खेळाडूची. जास्त करून वेट अँड वॉचचं क्रिकेट राहुलकडून आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटवरती नेहमीच तो आपलं बॉडी वेट ट्रान्सफर करतो. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉईंट हा त्याचा फेवरेट झोन आहे, परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटीचा इनसाइड एज घेऊन चेंडू केवळ यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. राहुलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे आणि आता हिटिंग झोन आहे. हिटिंग झोनमध्ये तुम्हाला जास्त काही विचार करण्याची गरज नाहीये. इथे येऊन केवळ गोलंदाजावरती आक्रमण करणं ही रणनीती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 1 विकेट गमावली आहे, तब्बल 9 विकेट्स तुमच्या चम्मूमध्ये साबूत आहेत. त्यामुळे एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती होणं 3ऱ्या षटकामध्ये गरजेचं असणार आहे. आय थिंक वैभवच्या हातामध्ये इथे गोलंदाजीमध्ये बदल केला गेलाय. धीरज ऐवजी स्वप्नील ऐवजी आता मात्र वैभवच्या हातामध्ये आय थिंक चेंडू सोपवला गेलाय.
स्वप्नील नेवसे असतील, धीरज असतील, त्यानंतर वैभव सूर्यवंशी असतील, हे असे काही गोलंदाज आहेत की ज्यांनी गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये मात्र आपली एक वेगळी छाप निर्माण केली. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिनेश भोईर आपण यांना पाहतोय. आय थिंक गणेश आज संघात समवेत उपलब्ध नाही आहेत, संघामध्ये उपलब्ध नाही आहेत, कारण येस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या काही वैयक्तिक कारणास्तव ते उपलब्ध नाही आहेत. परंतु कदाचित शिवशंभो वैभव नवीन गोलंदाज वैभव यावेळेला मात्र ऑन साईडला पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र कमालीचे रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि जसा आपण उल्लेख केला की तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला फार काही विचार करण्याची किंवा रणनीती आखण्याची गरज नाहीये. तिसरं षटक हिटिंग एंड आहे. राईट हँडेड फलंदाज दोनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तिसरा गोलंदाज वापरण्याचा निर्णय शिवशंभो संघाने घेतलाय. कारण कदाचित शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला धीरज गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्यामुळे तिसरा गोलंदाज वापरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि त्या निर्णयाला कशा पद्धतीने युटिलाइज करायचं, या गोलंदाजावरती दबाव कसा निर्माण करायचा, वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. इथे यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय, त्यामागे उभे असणारा फाईनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय आणि जातोय लॉंग स्टॉप. सीमारेखा पार अवांतरच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत या बोनसच्या धावा 5 आणि या 5 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघाची धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. तर या 5 बोनसच्या स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती आल्या आहेत. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटीच्या स्टिकरला हा चेंडू लागलाय. त्यामुळेच की काय चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाहीये, केवळ गेला यष्टीरक्षक. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या सिंगलनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकाला. फटक्याची अपेक्षा जरूर असेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, गती परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या. ओळखलं होतं की फलंदाज हा आक्रमक होणार आणि त्याचा बिघोड करण्यासाठी इथे मात्र फिंगर्स रोल केल्या गेल्या. पंचांचा कोणता इशारा नाही, म्हणजे कदाचित बॅटीची कडी घेऊन जाणारा चेंडू असणार आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. यावेळेला सचिनकडे देखील मोठमोठ्या फटक्यांची धमक आहे आणि तो मोठा फटका जर का सचिनच्या बॅटमधून आला, यावेळेला एलिव्हेशन पाहूया कितपत मिळतंय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा होतोय प्रयत्न. दिनेश भोईर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल तोपर्यंत मात्र तिसरी धाव या ठिकाणी धावफलकावरती केली जाते. अंकित या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. ते काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली संघानं आणि संघ मात्र जाऊन पोहोचलाय 28च्या घरात. पहा या शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असणार आहे. म्हणजे या षटकातील जेवढे काही चेंडू शिल्लक आहेत त्या चेंडूंवरती किमान एखाद मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंचांकडे आधारभूत नजरेनं जरूर पाहिले गेले, परंतु ज्या पद्धतीनं फलंदाजानं शफल केलं होतं आउटसाइड द ऑफ स्टंप, हा चेंडू मात्र निर्धाव खेळला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये आणि या निर्धाव चेंडूवर 3 षटकांचा वजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 28 धावा. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुण्यांची मंडळी मात्र कालपासून जसं या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा झाला तसे विविध सन्माननीय पाहुण्यांना पण या मुख्य मंचावरती पाहिलं
आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट एन्जॉय करतायत. मगाशी प्रशांतनं देखील म्हटलं की वन ऑफ द बेस्ट व्ह्यू जर तुम्हाला या मैदानाचा पाहायचा असेल ना तर या मुख्य मंचावरती ज्यावेळेला तुम्ही स्थानापन्न होता त्यावेळेला या मैदानाचं अतिशय नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही समालोचन कक्षामधून सामना पाहत असाल ना तर तो एक मी म्हणेन की वेगळा आनंद देणारा हा व्ह्यू आहे. एकूणच 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 28 धावा 9.33च्या सरासरीनं धावफलकावरती आल्यात. आणि इथे मात्र स्वप्नीलला एंड बदलून गोलंदाजीसाठी पाचारण केले गेले. डावखुरे हाताचा हा गोलंदाज आहे. दोनही उजव्या हाताच्या फलंदाजांना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारे चेंडू फेकण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज आहे. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चांगलं कमबॅक राहिलंय. पहिला चेंडू निर्धाव. अवेला अक्को टप्प्याचा चेंडू होता. थोडासा हाफ ट्रॅकर अराउंड 8 मीटर गोलंदाजी केली जाते. सिंगल धावफलकावरती आले रोशन. मी मगाशी देखील म्हटलं की रोशन इज ऑलवेज लुकिंग फॉर सेकंड. पहिली धाव तो अतिशय वेगाने घेतो. म्हणजे जिथे हलकंसं फंबल जरी झालं तरी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतं. परंतु आता रोशनला स्वतःच्या खांद्यांवरती जबाबदारी घ्यावी लागेल. ही जी धावसंख्या कुठेतरी धावफलकावरती 28-29च्या घरामध्ये आहे त्या धावसंख्येला 40च्या पलीकडे घेऊन जाण्याची जबाबदारी. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 12 धावा जर का धावफलकावरती उभा राहायचे असतील तर रोशनला 4ही चेंडू मैदानावरती उभा राहणं गरजेचं आहे. आणि फक्त उभा राहणं गरजेचं नाही आहे तर स्ट्रायकिंग एंडवरून प्रत्येक चेंडूला स्ट्राईक करणं गरजेचं आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 4 षटकात 80 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता याच खेळाडूनं. परंतु ते फॉर्मॅट वेगळं असतं. टेनिस क्रिकेटमधलं फॉर्मॅट वेगळं असतं. KPLची मागच्या वर्षीची सामना देखील आपल्याला आठवतोय. तिथेही निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून महत्त्वाचे षटकार चौकार पाहायला मिळाले होते. परंतु यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची गरज होती का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. व चेंडूंची संख्या तुमच्याकडे कमी आहे. धावा तुम्हाला जर सन्मानजनक उभा राहायचे असतील तर मात्र 4 षटकांमध्ये कमीत कमी 40. 29 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेट्स या ठिकाणी गमावले आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केला. एलिव्हेशन देता आलं नाही आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. खरं तर या क्षेत्ररक्षकाची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या आहेत ज्यामध्ये 2 डॉट 2 सिंगल. शेवटचं षटक आणि फलंदाज बाद. आणखीन एक आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो डावखुऱ्या हाताचा फलंदाज खंडेश्वर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खंडेश्वर, कणकेश्वर, त्यानंतर सूरज, राहुल ही अशी काही नावं आहेत ना की जी सातत्यानं ग्रामीण क्रिकेटमध्ये तर या खेळाडूंचा नावाचा बोलबाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. परंतु गतवर्षी ग्रामीण विभागामध्ये अनेक स्पर्धा आपल्या नावावरती करणारा हा काळभैरव क्रिकेट संघ कळंबोलीचा आहे. बरेचसे असे खेळाडू आहेत की जे सातत्यानं या विभागामध्ये इंटर कॉलनी विभागावरून देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर शेवटच्या षटकाचा खेळ सुरू. खंडेश्वर मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 3. यावेळेला डाईव्ह लगावत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न खूप चांगला होता मात्र चेंडूला रोखू शकत नाहीये. जातोय फाईनच्या क्षेत्रामधून सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता
या ठिकाणी समाप्त झाला आणि या खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय जाऊयात ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमच्या समोर जुळले जात आहेत प्रशांत पुजारी. तर पुढील सामना एक बिग फाईट मुकाबला, एक जबरदस्त अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील अजून एक वाख्यानजोगी सामना तुमच्या समोर भेटीला येतोय. एकीकडे आपण पाहणार आहोत सुपर डीजी माऊली संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत रॉयल स्पोर्ट्सच्या संघाला. तर निश्चित स्वरूपाने आजच्या पहिल्या फेरीतील सर्वाधिक देखणी मॅच मी अब्दुल यांना विनंती करेन की आपल्या शुभास्य या पुढील सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. अब्दुल जे आमच्या समोर जुळले गेलेत आणि दोन्ही टीम्सचे दोन्ही प्लेयर एकमेकांना मात्र हस्तांदोलन करतायत. क्रिकेटचं डिसिप्लिन काय आहे हे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मैदाना आतमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत परंतु मैदानाच्या पलीकडे आपण मित्र आहोत. टॉस मात्र झालेला आहे. सुपर डीजी माऊली संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर तुमचा जो काही निर्णय असेल त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करायची. बॉल चॉईस करून गेला तर खूप बरं होईल टाऊ, कारण की जो अतिरिक्त वेळ आपण खर्च करतो मैदानाच्या आतमध्ये बॉल चूज करण्याचा तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. त्याच्यामुळे मात्र ही संकल्पना आपण मागील काही वर्षांपासून अंमलात आणली आहे आणि ज्यामुळे आपण पाहतो की याचा जवळजवळ चांगलाच फायदा आपल्या सर्वांना होतोय. सामन्याला मात्र होते सुरुवात. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी मॅच अर्थातच काळभैरव विरुद्ध शिवशंभो या दोन संघांच्या दरम्यान. एकीकडे जर सांगायचं म्हटलं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की एक मापक धावसंख्येपर्यंत या संघाला रोखलं गेलं. स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 34 धावा अंकित केल्या गेलेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष्य इथं उभारलं गेलं आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आपण पाहतोय वैभव सूर्यवंशी आहेत, जो मात्र ओळखला जातो त्याच्या अटॅकिंग क्रिकेटसाठी. एक शैलीदार फलंदाज आहेत, मैदानाच्या चौफेर टोलबाजी करण्याची क्षमता आपल्या मनगटामध्ये ठेवतात. मयूर बॉल चॉईस करायचा होता. प्रसाद बॅटीच्या आउटसाइड एज घेत चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये येतोय. एक रन जरूर मिळते. धावसंख्येचं इथं मात्र खातं उघडलं गेलं. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अजून एक नवोदित गोलंदाज अर्थात विघ्नेश पोपेट यांना आपण पाहू शकता. पहिला चेंडू निर्धाव आलाय, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि धावफलकावरती धावसंख्येचा एक मिनिट एक यस यस नाही सॉरी पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जरूर क्षेत्ररक्षक खंडेश्वर चेंडूच्या खालती आले होते. नीटचा चेंडूला जज करू शकले नाहीयेत. चेंडू हातामधून निसटतोय, चेंडू हातामधून निसटतोय आणि जिथे मात्र आपण पाहतोय की वेगाने इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. या दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं अर्थात विजयजी कांबळे सरांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात.
खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर प्रवीण सर सदरक्षणम खलनिग्रहण आहे या एका ब्रीद वाक्यासाठी सर्वस्वपरी आपलं अर्पण लावणारे, आपल्या जीवाची बाजी लावत कायदा आणि सुव्यवस्था याचं संरक्षण करणारे आपले पोलीस दलातील हे कर्मचारी या परिसरामध्ये आपण पाहतो की आपण सर्व धर्मातील, सर्व जात पंथातील लोक गुणगोविंदाने नांदतो. याच्या मागचं खरं कारण जर काय असेल तर ही कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या माध्यमातून सुरक्षित ठेवले गेले. अर्थात आपले पोलीस दलातील हे पोलीस मित्र. तर कळंबोली पोलीस स्टेशनचे API आदरणीय विजयजी इथे मात्र आमच्या समेत जुडले गेले. त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. 2 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. इंटर कॉलनी परिसरामधील संघांना इथे मात्र आमंत्रित केलं जातं आणि या इंटर कॉलनी विभागातील खेळाडूंना मात्र एक हक्काचं प्लॅटफॉर्म गेली कित्येक वर्ष सातत्याने कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. येणारे 20 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 27 धावांची. परेश खडके अगदी आपल्या व्यासपीठाच्या समोर चेंडूची चाचपणी करतायत. यावेळेस मात्र बघा बैठकी स्ट्रोक वन ऑफ द क्लास इथे मात्र दाखवतात आपल्या वैयक्तिक भात्यामधला. चेंडूला मात्र भिरकावून लावले सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. घुटना टेक तमाशा देख 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत चौकार. ही सर स्पेशालिटी आहे वैभव यांची. लगेच 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 स्विच बदलतात आणि ज्या प्रकारे ऑन ऑफचं बटन असतं ना घरामध्ये लाईट चालू आणि बंद करायचं, त्या प्रकारे स्वतःला स्विच करतायत आणि लगेचच एक ऍक्शन होती आणि रिॲक्शन मात्र वेगळीच दाखवतायत. गोलंदाजाला असं वाटलं होतं की काय हा खेळाडू ऑन साइडला टार्गेट करेल की काय, परंतु ज्या प्रकारे ऑन द नीज आले त्याच्यानंतर जो फटका एक्झिक्यूट केलाय, 4 धावांसाठी चेंडूला डिस्पॅच केलंय, त्याच्यानंतर टाळ्यांचा कडकडाट सर्व काय सांगतोय. प्रेक्षकांना हा फटका आवडलाय. पुल करायचा जरूर होता. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू येतोय ऑन साइडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स इनटू द फिन्स. येतोय अजून एक बॅक टू बॅक चौकार. कमालीचं टायमिंग, कमालीची फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता ज्या खेळाडूंकडे असते ते खेळाडू सातत्याने एक चर्चेचा विषय बनतात. वैभव सूर्यवंशी मित्रांनो सडपातळ शरीर यष्टीचा, परंतु तेवढाच धाकड वृत्तीचा आणि तेवढाच विस्फोटक फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये मात्र आग ओततोय आणि त्याची बॅट आता मात्र सर्व काही सांगून जाते. पहिल्या सत्रामध्ये कमालीची गोलंदाजी त्याने आपल्या टीमसाठी केली आणि आता मात्र संधी मिळाली फलंदाजाची. आणि ज्या ज्या वेळेला शिवशंभू संघासाठी हा खेळाडू नेतृत्व करतो त्या वेळेला मात्र या खेळाडूचा खेळ अधिकाने अधिक निखरतच जातो आणि तेच काहीच चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय. 16 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या आहेत मित्रांनो. ही सुरुवात विरोधकांचे धाबे दारांतून सोडणारी राहणार आहे. तर जरूर मात्र आपण पाहतोय की इथे बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार आलेत आणि त्या 2 बॅक टू बॅक प्रहारानंतर मात्र धावफलकावरती धावसंख्येचा वेग हा 16च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षाप्रमाणे सुरुवात इथे मित्रांनो झालोय. जो मनशा मनामध्ये बांधली होती, जी इच्छा मनामध्ये बांधली होती, ते सर्व काय पूर्तत्वाला आणण्याचं काम वैभव सूर्यवंशीच्या या फटकेबाजीने केलेत. 2 बॅक टू बॅक 2 चौकार. त्याच्यानंतर आपण पाहतोय की थोडंसं काळभैरव संघाच्या डगआउटमध्ये शांतता पाहायला मिळते. सर्व पाठीराखे आता स्तब्ध झालेत. तर विनायक आलेत नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता इथे मात्र विनायक नवीन गोलंदाज. चेंडूला इथे मात्र लिव्ह करण्यामध्ये विश्वास दर्शवलाय. ऑफ स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा इथे मात्र व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईटने मात्र धावफलकावरती एक जरूर भर पडेल. स्फिअरच्या मारातून ही मात्र धावफलकावरती 1 धाव अंकित केली जाते. फटका येऊ ना येऊ, परंतु अवंतराच्या माध्यमातून जेव्हा अशा धावा येतात ना त्यावेळेला मात्र हलवार पद्धतीने विरोधकांचे धाबे मात्र कुठेतरी हळूहळू दणाणलेले असतात. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजनला. खूप चांगली फेकी, खूप कमी खेळाडूंमध्ये ही कुवत असते. अगदी सीमारेषेच्या लगतून चेंडूची थेट फेकी यष्टी रक्षकाकडे किंवा गोलंदाजाकडे करणे. आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षक जेव्हा तुमच्या टीममध्ये असतात ना त्यावेळेला मात्र आपण पाहतो की धावा घेत असताना फलंदाजांना कुठेतरी विचार विनिमय करावा लागतो. सीमारेषेच्या लगत जे हे तैनात केले गेलेले खेळाडू आहेत ना ती जणू काय तटबंदी उभी करतायत धावसंख्येला रोखण्याची.
आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की हा क्षेत्ररक्षक देखील आपलं नाव नोंदवतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पनपताना आपण पाहू शकता. क्रिकेटला साजेशीर आता असं वातावरण आयोजकांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु खेळाडूंनी देखील तेवढंच शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेला स्वीकारलं. अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण ड्राईव्ह मात्र केला जातोय. दिनेश भोईर यांना आपण पाहू शकता हलवारपणे मात्र स्ट्राईक रोटेट करतात. त्यांना माहिती आहे की वैभव सूर्यवंशी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पीक फॉर्ममध्ये आहे आणि अशा फॉर्ममध्ये त्याला सूर देखील गवसलाय पहिल्याच मॅचमध्ये. आणि जेवढे जास्तीत जास्त चेंडू हा वैभव खेळ तेवढ्या जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती येतील. विनायक पुन्हा एकदा सज्ज, राईट ओव्हर द विकेट. 7 ते 8 पावलांची धाव. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक गॅप शॉट सिलेक्शन जरूर केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पळत येतोय, धावत येतोय. चेंडूला जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत आपण पाहतोय की 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. बघा प्रवीण सर, मागील काही वर्षांमध्ये क्रिकेटचा फॉर्मॅट हा थोडासा बदललाय. तर आपण जरूर पाहतोय की सातत्याने मोठे फटके खेळण्याचे मनसुबे हे मात्र पाडून काढले जातात आणि ज्या गतीने ज्या वेगाने इथे मात्र धावफलकावरती धावा पहिल्या षटकामध्ये येत होत्या त्या गतीवरती कुठेतरी अंकुश लावला गेलाय. रॅटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्कोर झालेला आहे स्कोर कार्डवरती 22. 4 बॉल झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. दोन इनसाइड आउटचा फटका, वाटीची आउटसाइड एज घेत कदाचित घेतली की काय, चेंडू सरसावतोय वाईडिश थर्ड मॅन रिझन मध्ये डीप मध्ये जातोय, प्रेक्षकांशी संपर्क साधतोय आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. हो यस, या 4 धावा तुम्ही अंकित करून टाका. 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ने मात्र धाव फलकाला एक वेगळा वेग आपल्याला प्राप्त व्हायला मिळतोय. 4 धावा इथे मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती अंकित होत आहेत. येणारे चेंडू असतील 13 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयाची 9 धावांची. 13 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. तर जरूर आपण पाहतो की धावफलकावरती थोडासा फेरबदल होतोय आणि येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावांची. येणारे 12 चेंडू 7.
तर चला विनंती असेल पुढील मॅचला सुरुवात करायची. शिवशंभू संघ 2 खेळाडूंनी यायचंय. चला 2 खेळाडूंनी आत मैदानामध्ये राहायचंय.